श्री लक्ष्मणराव काकतकर एका प्रवासाची गाथा। या गोष्टीची सुरुवात होते 75 वर्षांपूर्वी। बेळगाव शहरापासून अवघ्या 50 किलोमीटरवर असलेल्या खानापूर तालुक्यातील मेंढेगाळी नावाच्या छोट्याशा गावात, तिथेच काकतकर कुटुंबात परशुराम आणि जानकी यांच्या पोटी लक्ष्मण यांचा जन्म झाला। दिवस होता 24 मे 1950। सुशीला, प्रेमा, सूर्यकांत आणि सुमन या त्यांच्या 4 धाकट्या भावंडांना सांभाळणे, आई वडिलांसोबत शेती आणि त्या अंधुक चिमणी प्रकाशात अभ्यास, गमती जमती करत सगळ्यांना हसवणारा, आजीच्या गळ्यातला ताईत असणारा हा मुलगा 5वी पासून दररोज 3 मैल चालत शाळेत जायचा। तरीही शाळेतला पहिला नंबर त्यानं कधी सोडलाच नाही। नंदगडमध्ये 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। पुढे शिकायची प्रचंड इच्छा होती, पण परिस्थितीने थांबवलं। जेमतेम 50 रुपये घेऊन हा मुलगा वयाच्या 18व्या वर्षी पुण्याकडे निघाला। मनात होतं एकच स्वप्न, शहरात जायचं आणि काहीतरी चांगलं करून दाखवायचं। या मुलाने आपला मित्र श्री बाबूराव गुरव यांच्या सहकार्याने मंगळवार पेठेतील एका फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये कामाला व तिथेच राहायला सुरुवात केली। महिनाभर कष्ट करून पगार मिळाला खरा, पण दुर्दैवाने पहिलाच पगार चोरीला गेला। चोराला शोधण्यात वेळ कशाला घालवायचा, पुढच्या कामाला लागू अशा प्रचंड आशावादी असणाऱ्या लक्ष्मण यांनी अखेर जिद्द सोडली नाही आणि पुन्हा नव्या जोशात ते कामाला लागले। शिकायची ओढ आणि मेहनतीची तयारी, काम हीच माझी शाळा असं मानून त्यांनी स्वतःला घडवत नेलं। मिळेल तिथून ज्ञान घ्यायला आणि घाम गाळून काम करायला त्यांनी कसलीही लाज बाळगली नाही। अवघ्या पहिल्या 6 महिन्यातच ते स्वतःच डायपंच बनवू लागले। जे करेन ते पूर्ण मेहनतीने आणि परफेक्टच या तत्वाने त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली। बघता बघता 6 वर्ष गेली। 1975 साली अलका पाटील यांच्याशी लक्ष्मण यांचा विवाह झाला। तिच्या साथीनं त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली। 6 मे 1978 साली त्यांच्या संसार वेलीवर अतुल यांच्या रूपाने पुत्ररत्न प्राप्त झाले। मनातल्या उद्योग वृत्तीला वाट मोकळी करून देत त्यांनी 3दा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू केले। मात्र या न त्या कारणाने ते बंद झाले। खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतोच, पण माणूस एकतर त्यातून घडतो किंवा बिघडतो। पण लक्ष्मण स्वतःच्या जीवनाचे स्वतःच शिल्पकार झाले। काळोखात आशेचा एक किरण दिसावा आणि सुखाच्या हवेची झुळूक यावी अशी अचानक घटना घडली। 10 जानेवारी 1981 रोजी त्यांच्या पोटी एका कन्यारत्नाने जन्म घेतला। या कन्यारत्नाचं नाव ठेवलं गेलं शीतल। आयुष्याची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली। वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी, थोडी स्थिरता मिळण्यासाठी स्टॅटफील्ड सिस्टीममध्ये त्यांनी नोकरी चालू केली। तेव्हा सुद्धा घरी येताना मुलांना ते खाऊ आणत, पगार झाल्यावर कुटुंबाला एकदा आवर्जून हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात। नोकरी चालू असतानाच सातववाडीत छोट्या जागेत पार्ट टाइम फॅब्रिकेशन बिझनेस चालू केला। तिथे त्यांचे मेहुणे श्री रामचंद्र निलजकर यांची समर्थ साथ त्यांना मिळाली। घर बांधण्यासाठी त्यांनी जागा घेतली खरी, पण बांधकामाला पैसे कुठून आणायचे हा प्रश्न असताना बायकोने प्रतिकूल परिस्थितीत काटकसरीने साठवलेल्या त्या काळच्या 50,000 रुपयांनी बांधकाम चालू करण्याचा हुरूप वाढवला। तसेच तू काम चालू कर, पूर्ण पैसे साठवण्याची वाट बघू नकोस या वडिलांनी दिलेल्या मंत्राने 1993 मध्ये खाली कारखाना आणि वर घर तयारही झाले। पाठोपाठ 1998 मध्ये गावाकडे जागा घेऊन आपला लाडका भाऊ सूर्यकांत यांच्या साथीने घर बांधून तयार झाले।
त्यांचे दुसरे मेहुणे श्री अरुण बावकर सुद्धा त्यांच्या प्रेरणेने पुण्यात स्थायिक झाले. पुढे मुलगा IT इंजिनियर झाला. पण चांगल्या पगाराची नोकरी, परदेशाची संधी सोडून तो वडिलांच्या हाकेला धावून आला. भारतातच थांबून वडिलांचा व्यवसाय मोठा करायचा असं ठरवलं. मुलगी शीतल सुद्धा व्यवसायात मदत करू लागली. व्यवसाय दिवसागणिक वाढत होता. पहिली पॉवर प्रेस, पॉवर शिअरिंग, मोठी जागा, तसेच पहिल्या स्कूटरपासून पहिली कार अशी प्रगती होत गेली. यथावकाश मुलांची लग्नही झाली. अनिल जावई रूपाने तर दीपिका सुनेच्या रूपाने कुटुंबात सामील झाले. बघता बघता अनन्या, किमया, आदित्य आणि शर्वरी यांच्या रूपाने घरात गोकुळ अवतरले. दिवसामागून दिवस सरले. त्यांनी पुढचे पाऊल म्हणून पावडर कोटिंग युनिट साकारले. त्याचा भार मुलगी आणि जावई यांच्यावर सोपवून त्यांनाही सेटल करून दिले. जावई अनिल यांनी अत्यंत समर्थपणे या युनिटचा नावलौकिक वाढवला आहे. सून दीपिका सुद्धा घरी येणाऱ्या सर्व पै पाहुण्यांचे आदरातिथ्य अगदी मनापासून करून नात्यांची वीण घट्ट करत आहे. जीवनसाथी अलकाच्या अखेरच्या दिवसात घरात अत्यंत हलके फुलके वातावरण ठेवून तिला आजाराची जाणीवही होऊन दिली नाही. खूप प्रयत्न करून देखील दैवापुढे हात टेकावे लागले. अखेर 19 सप्टेंबर 2023 रोजी तिचे दुःखद निधन झाले. तरीही दुःख झटकून कामावरची निष्ठा कमी न करता कारखाना हेच मंदिर आणि काम हेच पूजन मानलं. आज 75तही आपल्या कंपनीत तरुणाला लाजवतील अशा उत्साहात ते काम करत इतरांना प्रेरणा देत असतात. म्हणतात ना, इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. या उक्तीनुसार कधी काळी त्यांनी 2 लोक घेऊन लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आता त्यांच्या कारखान्यात 150च्या वर कामगारांची संख्या आहे. हँड प्रेसची जागा अत्याधुनिक CNC मशीनने घेतली आहे. भारतासोबतच परदेशातही सप्लाय चालू झाला. परदेशी कंपन्यांकडून बेस्ट सप्लायर अवॉर्ड देखील मिळाले. केवळ कंपनी आणि घर या पलीकडे जात सामाजिक बांधिलकी जपत ते खानापूर बेळगाव मित्रमंडळाचे तसेच बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे वरिष्ठ सल्लागार पदही सांभाळत आहेत. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य प्रमाणात रक्तदान शिबिरही आयोजित केलं जातं. सीमा भागातील ग्रामीण भागात सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देवदेवतांच्या अनेक मंदिरांच्या उभारणीत त्यांनी मोठा हातभार लावला आहे. रस्ता, पाणी, वीज, वाहतूक या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी ग्रामविकास मंडळाचे त्यांनी नेतृत्वही केले आहे. गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळांच्या नूतनीकरणासाठी सढळ हस्ते मदतही केली आहे. प्रसंगी योग्य मार्गदर्शनही केले आहे. कौशल्य विकास करणारे जणू विद्यापीठच आपल्या कारखान्यात गेल्या 4 दशकांपासून सुरू करून शेकडो अल्पशिक्षित बेरोजगारांना त्यांनी तरबेज केले आहे व त्यांच्या सुखी संसाराचे ते स्वतः प्रेरणास्त्रोत बनले आहेत. त्यातील अनेकांना स्वतःचे कारखाने चालू करण्यास त्यांनी खूप मोलाचे प्रोत्साहन दिले आहे. लहानपणापासून निसर्गातच वाढल्याने की काय, त्यांच्या दररोजच्या बोलण्यातून त्यांची निसर्गाशी जवळीक दिसून येते. पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी हळवं मन असणारी त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक अनोखी बाजू देखील त्यांनी आज तागायत जपली आहे. खरं तर हे सगळं अनुभवलं की जाणवतं की लक्ष्मणराव काकतकर हे फक्त नाव नाही, तर जिद्द, निष्ठा आणि नात्यांवरच्या प्रेमाचं दुसरं रूप आहे. स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या, चुकांमधून शिकणाऱ्या आणि प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करून दाखवणाऱ्या या खास व्यक्तिमत्वाला अर्थात श्री लक्ष्मणराव काकतकर यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मानाचा सलाम. धन्यवाद.